गाईस काय सांगू, एवढी फायदे झाली ना माझी. तिकडे गाडी फसली बघा रेतीची, सर्वजण काढतायत. मी फावडा आणायला चाललो आहे आणि वाजले तर रात्रीचे 12. आणि एवढं माझं नशीब खराब आहे ना, पावसामुळे गाडी फसली. 9,000 रुपयाला गाडी भेटते, JCB घेते 3,000. आता ती गाडी मला 12,000 रुपयाला पडली. बॅड लक, एवढा बॅड लक आहे ना सध्या, काय सांगा तुम्हाला. सर्वजण आले ते हे करायला, काढतायत बिचारे, हेल्प करतात आपल्या गावातले मित्र सगळे, तरी होत नाही. माझ्या इतकी वेळ खराब कोणाचीच नाही सध्या, काय सांगू तुम्हाला गाईस. ब्लॉग पण काढायचा हे होत नाही मन, एवढं खराब परिस्थिती आहे सध्या. हो, माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालं असेल की मी काय फील करते. मन भारी झाले ना पूर्ण. रस्ता बघा, हे अशा रस्त्यात फसली गाडी. जाऊ असं काढून देऊ तिला कसं तरी. A few moments later. होतही जर बांधीने होऊन बांधली तर ती तरी जाऊन द्या. निघले रे बाबा. काहीच आता जस्ट इथून गाडी काढली आणि इथे समोर फसली. आता परत एकदा परत वांदे झाले आमचे. इथं फसून गेले गाडी. रात्र जाते आता पूर्ण या गाडीच्या नादात. अरे ते माग पडले. आई शपथ काय सांगतो, एवढा मी कधीच परेशान झाला नसेल जेवढा आज रात्री झाला आहे. भरणीला ना कुठलं कामाला आज जे परेशान झालं आहे मी, आयुष्यभर लक्षात राहील माझं. परत 2 फावडे घेऊन चाललो. एक फावडा मागाशी नेला. आता जो खड्डा झाला तो लेवल करायचा. कशी तरी गाडी निघू आज देवा. अरे इकडं नको, इकडं थांब. थोडंसं राहिलं गाईस. इथून बाहेर काढून ह्या रस्त्याला एकदा लागलं ना, पण टाटा बाय बाय. हाय याला त्या गाडीला रेती इथं रस्त्यातच पडली. ते एक दुःख वेगळे. काम राहिलं तिकडं लांब आपलं. आता काही गाईस आले रस्त्यावर, पण लास्ट ठिकाणी. आता एवढं लास्ट ठिकाणी फसली तेवढी निघली, मग झाली गाडी बाहेरच निघली. बस याच्यात गेले आपले 3,000 रुपये. निघले रे बाबा. शुभम कदम. गाईस रात्रीच्या 2 वाजता गाडी निघली. ते लोक गेले. आपला JCB वाला भाऊ, ट्रॅक्टरवाला भाऊ, त्यांनी खूप मदत केली गावातले. आणि त्या लोकांनी सुद्धा खूप जास्त स्ट्रगल केला. काय सांगू तुम्हाला गाईस, पाहिजे तेवढी झाली ना. सर्व स्टोरी आता मी तुम्हाला मॉर्निंगला सांगतो. एवढं थकलो आहे, झोपून येतो. बाय, गुड नाईट. गाईस आता दुसरी गाडी येणार आहे रेतीचे. जस्ट कॉल आलेला, ती व्यवस्थित खाली करून घेतो. ती फसू देणार नाही आता. आणि नंतर भेटू तुम्हाला सकाळी. गाईस 4:30 वाजल्यापासून थांबवलं गाडीने. आणि आत्ता माझ्या मागे बघा गाडी आली 5:30 वाजता. 1 तासापासून मी वाट बघतोय आणि गाडी आत्ता आली. थोडा उजेड पण निघला.
दिवस निघत आहे, झोप झाली नाही आणि ती गाडी आली 2 वाजता, ते एक काढून दिली. आता ही 5 वाजता, ही आली 5:30 वाजता. बघू हिला व्यवस्थित टाकू आपण, म्हणजे आतमध्ये न फसव नाही देणार, असं दुसऱ्या रस्त्यानं टाकू. खूप टेन्शन आहे अरे या गाड्यांच्या पावसाळ्यामध्ये. पहिली बार फेस केलं मी सर्व. ओके चला. 5:40 झालेत. भावाला उठवलं मी जस्ट, कारण पहिल्या गाडीसाठी चुकी झाली होती आपल्याकडून. आता ही दुसऱ्या गाडीला भावा नेविगेट करतील. बघा गाईस कसा रस्ता झाला आहे. रात्री तुम्हाला दाखवू शकलो नाही, पावसामुळे एवढं फजिती झाली. आणि गाडी येता येता आता सकाळ झाली, उजेड निघाला बघा. A few moments later. गाईज आता आपल्याला जायचं आहे शेलूला. अंकल रूम खाली करतायत, तर त्यांचं सामान वगैरे आणायचं आहे. तर आता जस्ट आंघोळ करून बसलो मी. वाजलेत 11. रात्रीची एवढी फजिती झाली काय सांगू. खूप जास्त गाडी फसली आणि त्यात खूप टाईम गेला. आणि बाबाच्या हाताचं ते अचानक मी तहसीलला गेलेलो दुसरं काम करायला माझं पर्सनल. मला अचानक दिसले ते लोक कॅम्पवाले, तर त्यांचे हातपाय जोडले. आमच्याकडे एक सर्टिफिकेट नव्हतं, त्यासाठी खूप धावपळ केली आम्ही. UDID नव्हती त्यासाठी. आता मी सध्या माईच्या घरी आहे, तर त्यामुळे भेटला नाही हात. पण नंतर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर भेटला. असो सगळं ओके झालं. जाऊ द्या, तुम्हाला भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी खूप जास्त कंटाळा आला, मला वेळ भेटणार नाही व्हिडिओ काढायला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर गाईज. शेलूला जायचं आता. तर गाईज आता वाजले आहेत 1 आणि आपण आलोत म्हणतात कॅश काढायला, कारण आपल्याला घ्यायचं गज थोडासा कमी पडला आहे. तर घ्यायला आलोत आपण 1-2 क्विंटल. आणि खडी माल पण घ्यायचा आहे, आणि परत खडी झाल्यावरती सिमेंट पण घ्यायचं. आज भरपूर सामान घ्यायचं आहे, काम पण बंद आहे आपलं. गाईस काढले कॅश. आता याचं घ्यायचं आपल्याला सलिया, खडी आणि एवढा गज घेतला गाईज आपण. स्टील इट्स कॉल्ड. चला, हे माझ्या गावातलंच ट्रॅक्टर आहे. ओके, आता याच्यावर सिमेंटच्या गोण्या टाकायच्या 10 आपल्याला. गाईस मी बघा हे प्लास्टिकवर बसलो. हे बघा माझे प्लास्टिक घेतलंय थप्पड मी. जस्ट का माहिती आहे काय, बघा पाऊस अचानक झाला आणि मी थप्पड घेतला आणि पाऊस गेला. म्हणजे एवढा नशीब खराब आहे की सिमेंट भिजेल म्हणून. हे बघा मागे ट्रॅक्टर येते माझ्या, सिमेंट भिजेल म्हणून मी थप्पड घेतलं आणि आता लगेच पाऊस गेला. आणि ते थप्पड वेस्ट येईल कधी ना कधी, नंतर काम येईल. बट आता त्याचा म्हणजे खर्च झाला फुकट. असे माझ्या आयुष्यात खूप खर्च होतात, वायपट खर्च तर नाही आहे, पण सध्या काही गरज नव्हती. परत सल्ले घ्यायला गेलेलो तर तितक्यात मी छत्री घेतली, हातोडा घेतला, परत चिकन घेतलं अर्धा किलो. आणि असंच एक काम करायला गेलं की तिसरेच कामं करत असतो मी. गाईज तुमच्यासोबत पण असं होतं का सांगा मला. चला जाऊ आता घरी फास्टमध्ये. काम परत चालू करणार आहेत, मिस्त्री लोकांचे फोन आलेला. लेट्स गो. खडी आता इथं टाकून घेऊ. इथंच जागा उरली, बाकी सगळे जागा बेतून गेले. हे गाईज बघा बोर. गाईज बघा आमची बोर. सुट्टी झाली आता जस्ट, पाऊस आला म्हणून सगळे माणसं पळाले. बाबा चालले घरी. आणि हे कापून ठेवलं सलिया वगैरे आज आणलेला, आधी ते चाळून ठेवले. आणि उद्या काम चालू होणार आहे. बघा आत्ता स्ट्रक्चर समजेल तुम्हाला व्यवस्थित. सगळं झालं आहे आता एकदम भारी. हे आपली एंट्री राहणार आहे अशी. इकडे एक डोर राहणार आहे हॉलमध्ये जायला, हा हॉल आहे. ही अशी गल्ली आहे. इकडे एक डोर राहणार आहे किचनला, इथे एक डोर राहणार आहे बाथरूमला, कंबाईन बाथरूम आहे. तिथे बेडरूमला डोर राहणार आहे. किचन, बाथरूम, बेडरूम. ही गल्ली मोकळी स्पेस, हॉल अँड हा पण मोकळा स्पेस. आणि बोरच्या वरतून जिना जाणार आहे असा तिकडे वरती जायला टेरेसवरती. येस, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ आवर होम. आणि बोरची मोटर गाईस काढून ठेवली, म्हणजे काढून मंट्याला घेऊन गेलो, खराब झाली होती. जस्ट पाऊस झाला बघा, माझे केस पण ओले आहेत. मंट्याला घेऊन गेलो आणि मला 2 दिवसानंतर मोटर दुसरी देणार आहेत ते लोक, नवीन. अशा प्रकारे काम झालं. ट्रक पण फसलेला, एवढी फजिती झाली काल. त्याच्यानंतर आज परत ही फजिती झाली. आज अचानकच गज संपला. सिमेंट पण आणलं 10 गोण्या, गज आणलं, परत रिंगा वगैरे आणल्या. आणि बस एवढंच काम केलं आज. आणि मुरुम वगैरे आहे तो पूर्ण लेवल करून घेतला. आज 2 माणसं लावले होते काम करायला. अशा प्रकारे काम सुरू आहे. तुम्हाला पटतं आहे का स्ट्रक्चर आपल्या घराचं, सांगा कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके,
नेक्स्ट व्लॉग येणार आहे काहीतरी खतरनाक. बघा तुम्ही काय येणार आहे ते. चालतंय, बस चल रहा है धीरे धीरे, जो भी है सब ठीक है. घरी पण प्रज्ञा वगैरे सगळं बिझी शेड्यूल आहे. थोडासा ब्लॉग पण छोटेसे होत आहेत खूप, आहे नो सॉरी त्यासाठी. आणि बस गाईचं आता म्हणजे स्लॅबपर्यंत, जसं माझा स्लॅब होईल ना त्यानंतर आपले व्लॉग्स कंटिन्यू लॉंग राहतील आणि छान छान राहतील. कारण घराच्या कामामध्ये खूप जास्त बिझी असल्यामुळे वेळ भेटत नाही आहे. प्लीज समजून घ्या आणि सहकार्य करा मला थोडंसं. ओके, बाकी माहोल एकदम छान झालं आहे, वातावरण बघा. चला बाय गाईज, टेक केअर.